त्यांनी कैलासकरला ओळखलं नाही असं मला वाटतं पहिला प्रश्न. आणि काल जो विषय होता त्या विषयापासून कुठं लांब पळण्यासाठी असं काहीतरी हा तुळजाभवानीच्या सुरक्षेचा विषय होता. प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आपल्या भावनेचा विषय आहे आणि तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी असं काहीतरी ऑपरेशन टायगर अशा गोष्टी बोलत आहेत. खरं तर ते जबाबदार व्यक्ती आहेत, या जिल्ह्याचे पालक आहेत, त्यांनी या बाबतीतली वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे. जिल्हावासियांसमोर राज्यातल्या तुळजाभवानीला मानणाऱ्या प्रत्येक भाविकांसमोर ही वस्तुस्थिती CCTV बाबतीत आणली पाहिजे. त्याची टिंगलटवाळी करणे, चायनीज जापनीज असं बोलणं हे मला त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं खरं तर. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की तुळजाभवानीच्या सुरक्षेच्या बाबतीत जर तुम्ही एवढं त्याला टिंगलटवाळीत घेत असाल तर याच्या एवढं दुर्दैव कुठलंच असू शकत नाही. तुमची नाराजी तुम्ही त्यांना बोलून दाखवणार आहे? योग्य वेळी योग्य ठिकाणी नाराजी बोलून दाखवणार, तुमच्या समोर बोलून दाखवते. पालकमंत्र्यांचं म्हणणं असं हालचालीवर लक्ष ठेवणार. सकाळ दुपार पाटील कुठं तुमच्यावर सर्व्हिलन्स ठेवलं जाते. माझ्यावर कुठं सर्व्हिलन्स ठेवायचे ठेवा. त्यांच्या परिवहन विभागाकडे एक गाडी असते, त्याला कॅमेरे असतात. ती गाडी कायम माझ्या मागं राहू द्या, काही अडचण नाही. पण काही गोष्टी मी बोलत नाही, आता योग्य वेळेवर बोलेन. ज्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या व्हॉईससहित त्या कारभाराबाबतीत त्या गोष्टी योग्य वेळी समोर येतील. एक बघा, विषयांतर केलं जाते ते 100% आहे. एवढा गंभीर प्रश्न असताना त्या विषयाबाबतीत तीच वस्तुस्थिती आहे ती समोर येणं गरजेचं होतं. समोर आणण्याच्याऐवजी त्या गोष्टीला तुळजाभवानीच्या सुरक्षेला जर तुम्ही टिंगलटावळीत घेत असाल, त्याला चायनीज जापनीज असं म्हणून काहीतरी तुम्ही तो विषय दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असाल ऑपरेशन टायगरच्या बाबतीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यांच्या ते पालक आहेत जिल्ह्याचे, त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि तुळजाभवानीच्या कुठल्याच भक्ताला त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही. माझी अजूनही त्यांना विनंती आहे, या CCTVच्या बाबतीत जी वस्तुस्थिती आहे, केंद्र सरकारच्या ज्या गाईडलाईन्स आहेत SQTCच्या, त्याबाबत ते CCTV त्यातल्या पॅनलमधले आहेत का त्याच्या बाहेरचे आहेत कुठले, ही वस्तुस्थिती स्पष्ट करावी. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे CCTV बसवलेत का नाहीत, एवढंच फक्त त्यांनी या धाराशिव जिल्ह्याच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील तुळजाभवानीच्या प्रत्येक भक्ताला सांगावी, एवढीच माझी विनंती आहे. झेंडावंदन सुरू असताना एक नाही तर तब्बल 3 आंदोलनं झाली. एवढी मोठी सुरक्षा लावलेली असते तरी आंदोलन होत आहे. सरकारचं फेल्युअर किंवा पोलीस प्रशासनाचं फेल्युअर वाटत नाही. तर त्या बाबतीत ते प्रशासन आणि तेच सांगू शकतात. पण आंदोलन का होत आहेत ह्याची कुणीतरी आत्मचिंतन करणं गरजेचं असं मला वाटतं. आंदोलन करायची का वेळ येते, आणि त्यातले बहुतांश तर सत्ताधारी पक्षातले होते अशी माझी माहिती आहे. CCTVमध्ये असं पालकमंत्री CCTVमध्ये तुम्ही ऑपरेशन टायगरच्या बाबतीत बोलण्यापेक्षा त्या तुळजाभवानी CCTV कुठले बसवलेत, ते केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे बसवलेत का नाहीत, ह्याचं उत्तर द्या ना. तुम्ही ऑपरेशन टायगरच्या बाबतीत तिथं ऑपरेशन बरेच चालू आहेत आणि इथं जे काही गोष्टी CCTVत कैद झाल्यात त्या कारभाराच्या बाबतीतल्या, त्याही गोष्टी योग्य वेळी समोर येतील. दादा एक प्रश्न आहे, नगरसेवक जो आहे तो ड्रग्जमध्ये होता आणि काही राजकारणी राजकीय फायद्यापेक्षा सामाजिक हित बघावं आणि त्यांनी काही कान टोचले, काही सल्लेही दिलेले आहेत. सर्वपक्षीय कारवाई केली, दिखाऊ कारवाई केली त्यांचं मत आहे. नाही, मी माझं म्हणणं आहे, ज्या वेळेस आमच्या एका नगरसेवकाला याबाबत अटक झाली परभणी पोलिसांकडून, आम्ही तात्काळ त्या बाबतीत निलंबनाची कारवाई केली. तुमच्यात हिंमत असली तर तुम्ही जे आम्हाला सल्ला देताय जुजबी कारवाईचा, तुम्हाला जे तुमच्या ताब्यात प्रशासन आहे, पोलीस विभाग आहे, जी काय कारवाई करायची नियमाप्रमाणे करा ना. कुणी अडवलं आहे का? पण हा आम्हाला सल्ला देण्याच्या ऐवजी ज्यांना बाजूला घेऊन बसतात त्यांना सल्ला द्या आधी. तो त्यांना माहीत आहे, सगळ्यालाच माहीत आहे. म्हणजे हा सल्ला आम्हाला देण्यापेक्षा आम्ही कारवाई करायची हिंमत तर दाखवली. मी काय म्हणतोय, आम्ही कारवाई करायची हिंमत दाखवली, तशी तुम्ही पण दाखवा, एवढंच माझं म्हणणं आहे. दादा, तुम्ही CCTVचं काय उत्तर आलंय, त्याचं काय झालंय पटलावर काय आलंय? मी CCTVच्या बाबतीत मी विधानसभेच्या पटलावर अंतिम आठवडा प्रस्तावात हा विषय घेतला होता. त्या बाबतीत कुठलंही उत्तर मला अद्यापर्यंत प्राप्त झालेलं नाही. खरं तर 1 महिन्यात त्याचं उत्तर लेखी उत्तर येणं अपेक्षित असतं, परंतु कुठलंही उत्तर प्राप्त झालेलं नाही. मी मुख्यमंत्र्याला लेखी आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्याबाबतचं पत्र देऊन याची लेखी तक्रार करणार, याची चौकशी लावण्याची मागणी करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पक्ष सोडून गेल्यापासून तुम्ही बघितलं ना, सगळ्यासमोर बोललंय का नाही, तुम्ही बघितलंय ना. तुमचे कॅमेरे चालू होते, तुमचे सगळ्यांचे, तुम्ही सगळ्यांचे कॅमेरे चालू होते. त्यामुळं हा कार्यक्रम वेगळा, राजकीय वेगळं. कार्यक्रम स्वातंत्र्य ठिकाणी तुम्ही राजकारण करताय, अवघड आहे. ही मैत्री अखंड आहे. मैत्री वेगळी, राजकारण वेगळं, पहिल्यापासून सांगतोय. राजकीय भूमिका त्यांची वेगळी आहे, माझी वेगळी आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.